या वाक्याबरोबर मी तुम्हाला 2 पर्याय दिलेत. तुम्हाला उचित पर्याय निवडायचा आहे, निवड करायची आहे. मेनी स्टुडंट्स इज आर पहिला का दुसरा पर्याय? विथ एस का विदाउट एस वाला येणार? स्टुडंट विथ एस. आणि पुढे क्रियापद इज का आर? हा रूल काय, जेव्हा पण मेनी शब्द येतो प्लुरल येणार. मेनी शब्द येतो तेव्हा त्याच्यावर जो माझा नाऊन येतो म्हणजे सब्जेक्ट येतो तो प्लुरल असतो आणि क्रियापद असते वर्ब असतो. मेनी शब्दाबरोबर जे मी नाऊन जो लागतो तो प्लुरलच लागतो आणि वर्ब पण प्लुरल लागतो. म्हणजे मेनी स्टुडंट्स आणि इकडे आर. ओके, स्टुडंट्स कटून हा लिहून घ्या पहिला रूल. ह्याच्या संगतीत अजून 2 रूल आहेत वेगळे. मेनी स्टुडंट्स आर वेटिंग आउटसाइड. नियम खालती लिहिलाय. मेनी बरोबर नाऊन प्लुरल लागणार अनेक वचनी आणि जो क्रियापद लागणार तो पण अनेक वचनी लागणार. मेनी अ मॅन / मेन हॅज / हॅव डन दिस मिस्टेक. ह्याच्यामध्ये पण 2 पर्याय आहेत आपल्याला. मेनी अ मॅन / मेन हॅज / हॅव डन दिस मिस्टेक. बाकीच्याला काय वाटतंय? पहिलं तर खूप सोपं होतं कारण हे आपण नेहमी वापरतो. राईट, हे आपण नॉर्मली आपण जेव्हा बोलतो स्पोकन इंग्लिशमध्ये असे ही रचना वापरत नाही, म्हणून असे नॉर्मली असे रूल विचारतात. अच्छा, उत्तर आलंय मेनी अ मेन. हा अ लागणार. मेनी अ अच्छा, हा बरोबर, बरं झालं हां. अच्छा, हे बरं झालं तिने विचारलं. नॉर्मली काय होतं, मेनी हा शब्द कशासाठी वापरतो आपण? अनेक वचनासाठी, बरोबर ना? आणि अ हा शब्द कशासाठी वापरतो? सिंगल असली तर आपण लिहितो ना, आय हॅव अ कार किंवा आय हॅव अ हाऊस, बरोबर. म्हणजे जेव्हा पण अचा वापर होतो त्याच्यामध्ये म्हणजे तो नेहमी एक वचनीसाठीच वापरला जातो. ओके, मग हे कॉन्सेप्ट माहीत असल्यामुळे मुलं स्टुडंट जरा विद्यार्थीकडे गोंधळून जातात. कारण त्यांना काय वाटतं, मेनी तर अनेक वचनासाठी वापरला जातो आणि अ हा एक वचनासाठी वापरला जातो. राईट, मग त्यांना वाटतं हे कॉम्बिनेशनच चुकीचं आहे. त्यामुळे ते एरर स्पॉटिंगमध्ये असा जर रूल प्रश्न आला तर ते मेनी यालाच अंडरलाईन करतात. पण मेनी हा फ्रेज बरोबर आहे. मेनी हा वापरला जातो, पण तो ग्रॅमॅटिकली वापरला जातो. स्पोकन इंग्लिश म्हणजे आपण जेव्हा नॉर्मली बोलतो एक दुसऱ्यांशी तेव्हा नॉर्मली मेनी हा शब्द वापरत नाही, पण ग्रामरच्या रूलमध्ये आहे तो नियम. ओके, मेनी यासाठी खूप सोपा रूल आहे. जो वरचा रूल आहे तो मला उलटा करायला लागणार आहे फक्त. मेनी अचं जेव्हा पण कॉम्बिनेशन येतं, इकडे काय होतं, प्लुरल नाऊन आणि प्लुरल वर्ब. इकडे फक्त काय होणार, सिंग्युलर नाऊन प्लस सिंग्युलर वर्ब. कळालं का? हा जो वरचा नियम आहे मेनीचा तो बरोबर याच्या उलटा नियम आहे. मेनीचा आणि मेनियाचा दोन्ही एक्झॅक्टली अपोजिट आहेत. मग कुठला पर्याय निवडणार आता? म्हणजे सिंग्युलर ना, मॅन का मेन? मॅन सिंग्युलर आहे ना, आणि मेनी अ मॅन हॅज, बरोबर ना. मेनी अ मॅन हॅज डन दिस मिस्टेक. तर वरचा जो नियम आहे त्याचा बरोबर उलटा नियम आहे. ओके, ह्याच्याबरोबर अजून एक हे दोन कॉम्बिनेशन लक्षात ठेवा. आपण 2 कॉम्बिनेशन केलेत आता मेनी शब्दावर. एक मेनी फक्त, एक मेनी अ. ओके, ह्या शब्दाचे 3 कॉम्बिनेशन असतात. एक हा, दुसरा हा आणि तिसरा आता मी जो लिहिणार आहे वरती तो. ओके, तर 3 कॉम्बिनेशन मेनी या शब्दावर 3 कॉम्बिनेशन आहे. त्या तिनापैकी पहिल्यावर कधी प्रश्न नाही विचारत, कारण पहिला जो फ्रेज आहे तो नेहमी वापरण्यात आहे आणि जो नेहमी वापरण्यात असतो त्याच्यावर नॉर्मली प्रश्न विचारत नाहीत. जे आपला नेहमी वापर नसतो ज्याच्यामुळे विद्यार्थी गोंधळतात त्याच्यावर प्रश्न येतात. ओके, तिसरा नियम ओके, तिसरा जो फ्रेज आहे ते काय आहे, अ ग्रेट मेनी स्टुडंट्स हॅज / हॅव फेल्ड इन द एक्झाम. काय वाटतं कुठला पर्याय? स्टुडंट. अ ग्रेट मेनीचा नियम काय आहे, जो आपला रूल नंबर 1 होता. रूल नंबर 1 म्हणजे आपला जो मेनीचा रूल होता ना, मेनीचा काय रूल होता? मग मेनीचा जो रूल आहे तो त्याला पण लागू होणार. ओके, प्लुरल नाऊन प्लस प्लुरल वर्ब. ओके, मग सोपी गोष्ट आहे. फक्त एक लक्षात ठेवायचं, रूल नंबर 1 आणि रूल नंबर 3 एक्झॅक्टली सेम आहे. म्हणजे अ ग्रेट मेनी आणि मेनी या 2 साठी सेम कॉम्बिनेशन आहे. काय कॉम्बिनेशन आहे? प्लुरल नाऊन आणि प्लुरल वर्ब. कॉम्बिनेशन चेंज कधी होणार? फक्त मेनी अ जर आलं तर आपल्याला कॉम्बिनेशन चेंज करायची गरज आहे. ओके, मेनी अ याच्याबरोबर दोन्ही सिंग्युलर लागणार. मेनी किंवा ग्रेट मेनी आलेलं कॉम्बिनेशन प्लुरल आणि प्लुरलच राहणार. लक्षात आली ही गोष्ट? ओके, या दोन्ही बरोबर रूल आपला हाच राहणार, मेनी आणि ग्रेट मेनी. अच्छा, एक स्पर्धे परीक्षेमध्ये खूप इंटरेस्टिंग प्रश्न विचारला होता, तो मी टाकतो बघा. म्हणजे खूप जण मुलं गुंतवून गेले होते त्या प्रश्नामध्ये. तुम्ही प्रयत्न करा. थोडासा डिफिकल्ट आहे पण प्रयत्न करा, कदाचित येऊ शकतो.
अच्छा, याच्यामध्ये दोन दोन चुका आहेत हा, दोन्ही महत्वाच्या आहेत. डिस्पाइट ऑफ मेनी वॉर्निंग्स अमित हॅज अँड विल डू द सेम मिस्टेक्स अगेन. म्हणजे खूप वॉर्निंग्स देऊन सुद्धा अमित त्याच चुका सारखे करत राहणार आहे. या वाक्यामध्ये दोन चुका आहेत. विल बी डुईंग, ओके. आणि कोणाला काय वाटतं चूक याच्यामध्ये? हॅजच्या जागी हॅव पाहिजे, ओके. हॅजच्या जागी हॅव कसं होणार? हॅज हा शब्द कोणासाठी वापरला इकडे? हॅज शब्दाचा वापर कोणासाठी झालाय? अमितसाठी झालाय ना. आणि अमित हा एक वचनी आहे, बरोबर ना. अमित एक वचनी आहे, मग हॅजच असणार, कारण हॅज एक वचनी. ओके. ह्याच्यामध्ये नियम हा खूप फेवरेट आहे नियम आहे एक्झामिनर्सचा. एक डिस्पाइट शब्द असतो इंग्लिशमध्ये आणि एक असतो इन्स्पाइट. ऐकले आहेत दोन्ही शब्द, डिस्पाइट आणि इन्स्पाइट? आपण बोलतो ना, इन्स्पाइट ऑफ वर्किंग हार्ड शी फेल्ड. इन्स्पाइट ऑफ वर्किंग हार्ड शी फेल्ड म्हणजे तिने खूप मेहनत केली तरी पण सारखा वापर केला जातो. पण एक या दोघांमध्ये फरक काय? दोघांचा अर्थ सेमच आहे, फक्त हा डिस्पाइट जो आहे तो निगेटिव्ह वाक्यामध्ये प्रयोग केला जातो, इन्स्पाइट पॉझिटिव्ह. पण त्याच्यापेक्षा जो जास्ती महत्वाचा फरक आहे तो काय आहे? इन्स्पाइट हा शब्दाबरोबर नेहमी ऑफचा वापर केला जातो, डिस्पाइट बरोबर आपण कधीच ऑफ वापरत नाही. ओके. इन्स्पाइट बरोबर नेहमी ऑफ हा शब्द वापरला जातो, डिस्पाइट बरोबर ऑफ वापरला जात नाही. म्हणजे माझी चूक नंबर 1 काय आहे? इकडे ऑफचा वापर हा चुकीचा वापर आहे. आपण सुरुवातीला केले होते 3 प्रकारचे क्रियापद असतात, राईट? कुठल्या 3 प्रकारचे क्रियापद असतात? टेबल बनवलं होतं मी, आठवतं का? कुठल्या 3 प्रकारचे क्रियापद असतात सांगा पटकन. मेन वर्ब, हेल्पिंग वर्ब आणि ऑक्झिलरी वर्ब. ह्याच्यामध्ये त्या 3 पैकी कुठले आहेत का या वाक्यामध्ये? हे हॅज माझं हेल्पिंग वर्ब आहे, बरोबर ना. आपण मागाशी लिस्ट बनवली होती हॅज. आणि हे माझं काय? ऑक्झिलरी वर्ब आहे, बरोबर. आणि इकडे माझं एक मेन वर्ब आहे डू. डूचे काय 5 फॉर्म्स होतात? मागाशी आपण लिहिले होते. डूचे फॉर्म सांगा पटकन, काय आहेत 5 फॉर्म? डू, डिड, डन, डुईंग आणि डज, बरोबर. हे 5 फॉर्म झाले माझं. V1, V2, V3, V4, V5, बरोबर. आता इकडे तुम्ही सांगितलं एक हेल्पिंग वर्ब आहे माझा हॅज. कलर चेंज करतो, हॅज. आणि एक ऑक्झिलरी वर्ब आहे विल. हॅज आणि विलचा साठी आपण अजून एक रूल लिहिला होता. क्रियेचा कुठला फॉर्म कोणाबरोबर लागतो? हॅज बरोबर क्रियाचा कुठला फॉर्म लागतो? बरं, गुड, लक्षात आहे म्हणजे. आणि विल बरोबर कुठला फॉर्म लागतो? V1, बरोबर. म्हणजे जेव्हा पण हॅज हा शब्द होतो त्याच्याबरोबर क्रियापदाचा थर्ड फॉर्म लावला पाहिजे आणि विल बरोबर फर्स्ट फॉर्म लावला पाहिजे. आता इकडे चूक कुठे झाली आहे? यांनी काय केलंय बघा गोंधळ. यांनी हॅज आणि विल या दोन्ही शब्दांबरोबर एकच वर्ब शेअर केलाय. कुठला? डू. आणि डू हा क्रियेचा कुठला फॉर्म झाला? V1. तर डू तर विल बरोबर चालू शकतो ना, डू विल बरोबर चालू शकतो. पण हॅज बरोबर डू चालेल का? हॅज साठी कुठला फॉर्म आला पाहिजे? माझा थर्ड फॉर्म आला पाहिजे, बरोबर ना. मग इकडे मला काय करायला लागेल? इकडे मला डन हा शब्द जोडायला लागेल. जेव्हा मी डन शब्द जोडतो तेव्हा काय होतो बघा? हॅज बरोबर V3. हॅज बरोबर जो V3 वाला रूल आहे तो इकडे कम्प्लीट होतो, माझा पूर्ण होतो. आणि विल बरोबर ऑलरेडी V1 आहे. मग करेक्ट वाक्य काय होणार? डिस्पाइट मेनी वॉर्निंग्स अमित हॅज डन अँड विल डू द सेम मिस्टेक्स अगेन. म्हणजे आता माझे दोन्ही नियम पाळले जात आहेत. हॅज बरोबर क्रियेचा थर्ड फॉर्म हॅज डन आणि विल बरोबर क्रियेचा फर्स्ट फॉर्म विल डू. हे कळालं का सगळ्यांना? ओके, घ्या, लिहून घ्या, थोडं नीट लिहा, कारण महत्वाचा रूल आहे हा. थोडा पुढचा नियम घेतो. पुढचा पण खूप महत्वाचा, अति महत्वाचा आहे. एव्हरी सोल्जर टूक देअर पोझिशन इन द बॅटल फील्ड. म्हणजे प्रत्येक सैनिकांनी आपापली बॅटल फील्ड, युद्धाच्या भूमीमध्ये आपापली जागा घेतली. आता ह्या वाक्यामध्ये पण परत काय चूक वाटते तर बघा, मेसेज पाठवा लिहिता. आणि याला इम्पॉर्टंट करून मार्क करा. हा नियम थोडा इम्पॉर्टंट आहे. अच्छा, नियम लिहून घ्या. नियम माहीत नाही कदाचित पण तुमचा गोंधळ होते. आणि खूप महत्वाचा नियम आहे. जर ईच कुठल्याही सब्जेक्टच्या आधी, म्हणजे कुठलाही नाऊन असेल माझं, त्याच्या आधी ईच आणि एव्हरी, ईच आणि एव्हरी हे शब्द आले तर त्याच्याबरोबर जो माझा वर्ब लागणार तो सिंग्युलर लागणार, सिंग्युलर वर्ब. आणि माझा जो प्रोनाउन लागणार. अच्छा, नियम लिहायच्या आधी तुम्हाला प्रोनाउन माहित आहे का? प्रोनाउन म्हणजे काय असतं? मराठीमध्ये काय बोलतात? मराठीमध्ये काय शब्द आहे प्रोनाउनसाठी? सर्वनाम. उदाहरणं द्या मला इंग्लिशमध्ये सर्वनामांची. ही, शी, दे, देम, राईट ना. यू, बरोबर, गुड. तर आता माझा रूल काय बोलतो? जेव्हाही
ईच किंवा एव्हरी हा माझा बघा ह्या वाक्यामध्ये हा माझा नाऊन आहे. त्याच्या आधी ईच किंवा एव्हरी दोन शब्द लक्षात ठेवायचे महत्वाचे, ईच किंवा एव्हरी. तर त्याच्या पुढे जो वाक्य असेल त्याच्यामध्ये वर्ब पण तुमचा सिंग्युलर लागणार, म्हणजे इज लागू शकतो, वॉज लागू शकतो, आणि जो प्रोनाउन लागणार तो पण सिंग्युलर लागणार. मग आता सांगा काय चुकलं आहे ह्याच्यामध्ये, काय चुकीचं वाटतंय? एक छोटासा बदल करायला लागेल मला. ओके, हा ह्याच्यामध्ये अच्छा या वाक्यामध्ये प्रोनाउन आहे का? कुठलं प्रोनाउन आहे या वाक्यामध्ये? आता देअर हा आहे आपण कधी वापरतो? जर एक असला की अनेक असले, खूप असले की वापरतो. हा देअर जो आहे हा प्लुरल प्रोनाउन आहे ना, म्हणजे खूप जण असले ना. लाईक जेव्हा मी बोलतो इट इज देअर हाऊस, म्हणजे हे त्यांचे घर आहे, म्हणजे एका व्यक्तीचे आहे ना, खूप जणांचे. मग देअर हा शब्द नेहमी अनेक गोष्टी वापरला जातो. आणि पण माझा रूल काय बोलतोय, जो प्रोनाउन असेल तो कसा आला पाहिजे? सिंग्युलर. म्हणजे इकडे मी देअर वापरू शकत नाही निश्चितपणे, कारण देअर हा प्लुरल आहे. मग सिंग्युलर काय झालं? हिज ना. सिंग्युलर कुठल्या शब्दामध्ये येतो? हिज हा सिंग्युलर झाला ना, हिज आपण एकाच व्यक्तीसाठी वापरतो. मग माझं करेक्ट वाक्य होणार एव्हरी सोल्जर टूक हिज पोझिशन इन द बॅटल फील्ड. कळाला का हा नियम? ओके, घ्या लिहून घ्या पटकन. आणि याला IMP म्हणून मार्क करा, कारण MPSC पासून सगळ्या बँकिंगच्या SSC सगळ्या परीक्षेमध्ये हा रूल विचारला जातो. हा एव्हरी तसंच जाणार, एव्हरी नाही बदलायचंय आपल्याला, हा बदलायचा आहे. ओके, आणि दोन शब्द लक्षात ठेवायचे फक्त, एव्हरी नाही ईच पण लक्षात ठेवायचं. एव्हरीच्या ऐवजी ईच असलं तरी तेच होणार, ईच सोल्जर असला तरी तेच करायला लागणार, देअरच्या ऐवजी हेच टाकायचं. अच्छा, पुढचा नियम लिहितो मी वाक्याचा लिहिण्यापेक्षा. हा नियम 3 कॉम्बिनेशनसाठी आहे. कॉम्बिनेशन लिहून घ्या आधी. नायदर ऑफ द, आयदर ऑफ द, ईच ऑफ द. याच्यावर जो पुढचं कॉम्बिनेशन लागतं ते काय असतं? प्लुरल नाउन प्लस सिंग्युलर. माझा जे क्रियापद लागणार तो सिंग्युलर में लागणार. आधी रूल नियम लिहून घ्या, मग एखादं उदाहरण करूया. या रूलवर मी 2 उदाहरणं लिहितो खालती. आपापल्या बुकमध्ये लिहाल ते चेक करेक्ट करा. चला बघूया कोणाला रूल कळालाय. सिंपल आहे. दोन पर्याय दिलेत प्रत्येक वाक्यामध्ये. रूल प्रमाणे उत्तर आलं पाहिजे तुम्हाला आता सगळ्यांनाच. पहिलं कॉम्बिनेशन काय होणार? वरचा रूल फक्त खालती कॉपी पेस्ट करायचंय. विथ एस का विदाउट एस? प्लुरल नाउन लिहिले ना, प्लुरल कसं ओळखतो? आन्सर्स ना प्लुरल. हे बघा सिंग्युलर आणि बॉयचं प्लुरल काय होतं? कसं बनवतो प्लुरल आपण? एस लावून ना. हा, मग प्लुरल कुठलं झालं? हे बघा प्लुरल लिहिलंय ना, आन्सर्स. आणि इज का आर? वर्ब काय बघा? इज. बरोबर. खालचं कॉम्बिनेशन पण सांगा. प्लुरल हवाय परत, बरोबर, बॉईज. आणि हॅज का हॅव? हॅज. सिंग्युलर आहे ना, सिंग्युलर हॅज असतं, बरोबर. हा नियम कळाला सगळ्यांना? लक्षात आला? घ्या उदाहरण लिहून घ्या पटकन. हा रूल ना अजून एका वेगळ्या प्रकारे पण विचारला जातो, तो पण दाखवतो मी तुम्हाला. ओके, हा कॉम्बिनेशन थोडंसं चेंज करतो मी. इकडे काय आपलं कॉम्बिनेशन काय होतं? नायदर ऑफ द, आयदर ऑफ द आणि ईच ऑफ द. ओके, आता मी काय करतो? ऑफ द काढून टाकतो. तिघांमधलं ऑफ द. जसं इकडे पण ऑफ द आहे ना. नायदर. आता काय माझं वाक्य काय झालं? वाक्य काय तयार झालं? नायदर आन्सर्स इज करेक्ट किंवा ईच बॉय हॅव गॉट अ प्राइज. फक्त बदल काय आला? पहिल्या वाक्यामध्ये ऑफ द होतं, ह्या दोन्ही वाक्यामध्ये ऑफ द नाहीये, बरोबर. तर जर मी ऑफ द काढून टाकलं तर माझा नियम तुम्हाला काय वाटतो बदलेल का? तोच राहील? डेफिनेटली बदलेल. जेव्हा ऑफ द नसतो, जेव्हा आपण ऑफ द काढतो, तेव्हा माझा रूल एक छोटासा बदल करायला लागेल मला. माझा तो छोटासा बदल काय होणार? जो आपला पहिलं कॉम्बिनेशन काय होतं? प्लुरल आणि सिंग्युलर. आता इकडे कॉम्बिनेशन काय होणार? सिंग्युलर आणि सिंग्युलर. नाउन पण सिंग्युलर असणार आणि माझा वर्ब पण सिंग्युलर असणार. कळालं का? ऑफ द काढल्यावर कॉम्बिनेशन चेंज होतं. मग उत्तरामध्ये काय चेंज होणार? खालती पहिल्या उत्तरामध्ये इकडे फक्त काय होतं आता? इकडे काय होणार? नायदर आन्सर सिंग्युलर राहणार आणि इकडे काय राहणार? बॉय. बाकी क्रियापद सिंग्युलर. हे सेकंड भागामध्ये आपल्याला काय चेंज करायचं नाहीये, फक्त चेंज होणार माझा सब्जेक्ट. दोन्ही रूल मधला फरक कळाला का सगळ्यांना? फर्स्ट अँड सेकंड दोन्ही. ओके, ठीक आहे. मी ना एक काम करतो, दोन्ही रूल वेगवेगळे लिहितो परत एकदा. खूप सिंपल आहेत. हे बघा कॉम्बिनेशन लक्षात ठेवा. नायदर ऑफ द, आयदर ऑफ द आणि ईच ऑफ द. ओके,
असे 3 कॉम्बिनेशन आलं तर आपला रूल काय राहणार, प्लुरल नाऊन. आणि प्लुरल नाऊन कसं ओळखायचं ते पण लिहितो मी हवं तर ब्रॅकेटमध्ये. एस वाला शब्द बॉईज, गर्ल्स, आन्सर्स. ओके. आणि सिंग्युलर वर्ब. ओके. आणि जो सेकंड रूल मी एक्सप्लेन केला तो काय होता, फक्त नायदर असेल, आयदर असेल आणि ईच असेल. म्हणजे ऑब्व्हियसली ऑफ द नाही आहे, जसं वरती ऑफ द आहे ना, इकडे ऑफ द नाही आहे आपल्याकडे. म्हणून माझा रूल काय चेंज होणार, हा जो प्लुरल नाऊन होतो तो काय होणार, सिंग्युलर नाऊन प्लस सिंग्युलर वर्ब. आता कळाला फरक दोघांमधला. ओके फाईन, गुड. चला बाकीच्याने पण एक छोटासा स्क्रीनशॉट काढणार, म्हणजे आता आपण जे रूल केले ते एकदम शॉर्ट मध्ये लिहिलेत, म्हणजे ते लक्षात राहील. एकाच स्क्रीनवर असेल तर तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं पडेल. ओके, लिहून घ्या पटकन, म्हणजे स्क्रीनशॉट काढून ठेवा. वाक्य पटकन लिहून घ्या. नायदर ऑफ द 4 बॉयज वॉज प्रेझेंट येस्टरडे. वाक्य बरोबर आहे की नाही सांगा मला. वाक्य कुठे चुकलेलं वाटतंय का बरोबर वाटतंय. आता आपण नायदर ऑफ दचा काय रूल वाचला होता बघा, परत रेफर करा. नायदर ऑफ द बरोबर कॉम्बिनेशन काय आहे, प्लुरल नाऊन ना. नाऊन प्लुरल आहे आणि वर्ब कसा हवा, सिंग्युलर का प्लुरल, सिंग्युलर. मग हा सिंग्युलरच आहे ना, बरोबर. हा नाऊन, माझा नाऊन, हा जो माझा सब्जेक्ट आहे तो प्लुरल आहे आणि माझा वर्ब सिंग्युलर आहे, बरोबर आहे ना कॉम्बिनेशन. हा वाक्य करेक्ट आहे, पण ऍक्च्युली एक छोटीशी चूक आहे याच्यामध्ये, काय ते सांगतो, ती पण महत्वाची आहे. नायदर जो शब्द असतो ना तो फक्त 2 व्यक्तींसाठी किंवा 2 वस्तूंसाठी वापरला जातो. 2 वस्तू किंवा 2 व्यक्ती असले तरच वापरला जातो. जर मोर दॅन 2 आले, 2 पेक्षा जास्ती आले तर नायदरचा वापर करता येत नाही. मग आपल्याला दुसरा शब्द वापरायला लागतो आणि तो शब्द आहे नन. 2 पेक्षा जास्ती वस्तू किंवा 2 पेक्षा जास्ती लोक असले तर त्या वाक्यामध्ये नायदर या शब्दाचा वापर करता येत नाही. 2 पेक्षा जास्ती असलं तर नन वापरायला लागेल. आता इकडे स्पेसिफाय केलंय नंबर बघा, त्यांनी सांगितलंय मुद्दाम 4 ऑब्व्हियसली 2 पेक्षा जास्ती आहेत. 2 पेक्षा जास्ती आहेत तर इकडे मी नायदर यूज करू शकत नाही. इकडे कुठल्या शब्दाचा उपयोग केला पाहिजे, नन. कळालं हे, हा रूल कळाला का. लक्षात ठेवा, नायदर आणि आयदर दोन्ही शब्द जर 2 वस्तू असल्या तरच वापर करू शकतो. 2 पेक्षा जास्ती असेल. आता ह्या वाक्यामध्ये मी हे बघा, हे वाक्य बघा, मगाशी जे लिहिलं ते, हे वाक्य जरा फक्त लगा, मी क्लिअर करतो थोडंसं. मला माहिती आहे तुमच्या मनामध्ये एक थोडी शंका आली असेल. नायदर ऑफ द बॉईज वॉज प्रेझेंट. आता इकडे फक्त बॉईज वापरले, राईट. मग बॉईज म्हणजे मी 2 पण अज्युम करू शकतो, पण इकडे असं कुठे लिहिलं नाही 2 पेक्षा जास्ती आहे. पण या वाक्यामध्ये डेफिनेटली स्पेसिफाय केलंय, स्पेसिफिकली पॉईंट आउट करून लिहिलंय 4 आहेत, म्हणून इकडे वापरू शकत नाही. आता जेव्हा जेव्हा फक्त मी बॉईज हा शब्द वापरतो तर मी अज्युम करू शकतो 2च आहेत. ओके, 2 पेक्षा जास्ती नसतील. पण जर मी ते स्पेसिफिकली लिहिले, नंबर इकडे टाकला, नायदर ऑफ द 4 बॉयज, नायदर ऑफ द 6 बॉयज, तेव्हा डेफिनेटली मी नायदर वापरू शकत नाही. इकडे ननचा वापर करायला लागेल. इकडे नायदरचा उपयोग बरोबर आहे, कारण इकडे मी स्पेसिफाय नाही केलंय. फरक कळाला का सगळ्यांना, क्लिअर आहे. वाक्य थोडंसं लेंदी आहे आणि थोडं कठीण आहे वाक्य समजायला, पण मी वाचतो. आय ऑलवेज वंडर वेअर डज द ऑयस्टर्स गेट देअर स्पार्कलिंग स्टोन्स फ्रॉम. ऑयस्टर्स म्हणजे काय, ऑयस्टर्स म्हणजे शिंपल्या माहिती आहेत ना. आणि शिंपल्यांमध्ये खूप समुद्रामध्ये खोल पाय गेले, शिंपल्यांमध्ये माहिती आहे ना मोती असतात, तर त्याच्यावर वाक्य आहे. ओके, मी नेहमी विचार करत असतो की शिंपल्यांमध्ये ते जे स्टोन्स असतात, स्पार्कलिंग स्टोन्स म्हणजे डायमंड भेटतात किंवा खडे भेटतात, ते येतात कुठून. ह्या गोष्टीचा मी नेहमी एका गोष्टीचा विचार करत असतो की शिंपल्यांमध्ये जे मोती असतात ते येतात कुठून, त्यांचा उद्भव कुठून होतो, असं वाक्याचा अर्थ होतो. ग्रॅमॅटिकली याच्यामध्ये काय चूक आहे का बघा. हे वाक्य कोणाबद्दल आहे, शिंपल्यांबद्दल आहे ना, ऑयस्टर्स. मी नेहमी विचार करत असतो, काय विचार करतो की शिंपल्यांमध्ये जे मोती येतात ते कुठून येतात. मग डेफिनेटली वाक्य कोणाबद्दल आहे, ऑयस्टर्स. ओके, आणि हा जो शब्द आहे ऑयस्टर्स, हा एक वचनी आहे का अनेक वचनी आहे, प्लुरल आहे ना, एस लागलाय बघा. हा म्हणजे हा डेफिनेटली प्लुरल आहे, बरोबर ना, अनेक वचनी शब्द आहे. हा बघा कुठे लिहू, इकडे ऑयस्टर म्हणजे एक शिंपली फक्त. ओके,
आणि त्याला वाय एस जोडला म्हणजे तो प्लुरल झाला ना, ऑइस्टर्स. बरोबर, हा सिंग्युलर आहे, प्लुरल आहे. करेक्ट. आता छोटासा हिंट दिलाय मी, आता बघा तुम्हाला चूक पकडण्यात येते का. माझा सब्जेक्ट प्लुरल आहे. डू आणि डज या दोन शब्दांमध्ये काय फरक आहे डू आणि डज मध्ये, हे आपण लिहिलंय आपण सुरुवातीला कालच्या लेक्चरमध्ये मला वाटतं. डज सिंग्युलर असतो, आपण काय बोलतो, ही डज प्ले क्रिकेट. बरोबर ना, ही डज प्ले क्रिकेट. आणि दे असतं तर आपण काय, तेच वाक्याची रचना काय बदलणार, दे डू प्ले क्रिकेट. बरोबर ना. म्हणजे बघा डस या शब्दाचा वापर आपण कोणाबरोबर केला, ही. बरोबर ना, म्हणजे डज हा सिंग्युलर झाला आणि डू हा प्लुरल झाला. कळाला फरक. डज सिंग्युलर असतो आणि डू प्लुरल असतो. आणि इकडे माझा सब्जेक्ट काय, प्लुरल आहे का सिंग्युलर आहे, हा सब्जेक्ट काय, प्लुरल. मग प्लुरल बरोबर मी डज वापरू शकतो का, काय आला पाहिजे बरोबर शब्द, डू आला पाहिजे ना, कारण डजचा प्लुरल फॉर्म काय, डू. तर इकडे वेल डज नाही येणार, इकडे काय येणार, वेल डू. कारण माझा सब्जेक्ट जर अनेक वस्ती असाल तर माझा क्रियापद पण अनेक वस्तीच लागणार ना त्याच्याबरोबर. बरोबर, कळाला काय सगळ्यांना. ओके, वेल डू. बरोबर, आन्सर पण टाकलं होतं कोणी आधी. गुड. घ्या लिहून घ्या, डू आणि डजचा परत हवा तर फरक लिहा. डज सिंग्युलर आणि डू प्लुरल आहे. आज आपण 8 ते 10 नियम केले, त्यांनी सगळ्यांना एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने सगळे महत्वाचे आहेत, स्पेशली ईच आणि एव्हरीवाला. कारण तो बहुतेक सगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले झालेला नियम आहे. ओके, तो लक्षात घ्या. रिलायबल मधलं कोण असेल विद्यार्थी लेक्चरला तर त्याला किंवा तिला आलं पाहिजे उत्तर, कारण हा कॉन्सेप्ट झालाय त्यांच्याबरोबर. द टीचर आस्क्ड ऑल द स्टुडंट्स टू रिपीट द आन्सर्स अगेन. स्टुडंट येणार. ओके, अच्छा चला, ह्याच्या संलग्न मी अजून एक सोपं उदाहरण देतो. ह्याच्या बरोबर कदाचित ते उदाहरण बघून तुमची ट्यूबलाईट पेटेल. बघा कळतंय का, दोन्हीमध्ये सेम लॉजिक वापरायचं आहे. दुसरं वाक्य बघा, तेच लॉजिक वापरायचं आहे. हा, करेक्ट. आता या वाक्यामध्ये टीचर आस्क्ड ऑल द स्टुडंट्स टू रिपीट द आन्सर्स अगेन, म्हणजे जी शिक्षिका किंवा शिक्षक होते त्यांनी मुलांना काय सांगितलं, सगळे आन्सर्स रिपीट करा. राईट. आता रिपीट जो शब्द आहे, हा रिपीट जो शब्द आहे त्याचा अर्थ काय होतं, परत बोलायला सांगितलं ना. आणि अगेनचा पण अर्थ तोच होतो ना. अगेन म्हणजे काय, रिपीट अगेन म्हणजे परत बोला. राईट ना. मग रिपीट आणि अगेन या दोन्ही शब्दांचा अर्थ सारखाच होतो, म्हणून रिपीट बरोबर आपण अगेन हा शब्द कधीच वापरत नाही. लक्षात आलं का हे. दुसरं वाक्य बघा, ही विल रिटर्न बॅक. रिटर्न म्हणजे काय, परत येणे. बरोबर. आणि बॅक म्हणजे काय, बॅक म्हणजे पण परत येणे. बरोबर, दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. मग रिटर्न बरोबर आपण बॅक हा शब्द कधीच वापरत नाही. मग पहिलं वाक्य करेक्ट वाक्य काय होणार, टीचर आस्क्ड ऑल द स्टुडंट्स टू रिपीट द आन्सर्स आणि ही विल रिटर्न फ्रॉम द US बाय नेक्स्ट वीक. ओके, घ्या करेक्ट तर लिहून घ्या. टू रिपीट द आन्सर्स, अगेन हा शब्द वगळायचा आहे. ठीक. आणि दुसऱ्यामध्ये बॅक हा शब्द वगळायचा आहे. ही विल रिटर्न फ्रॉम द US. कळालं. ओके. तुम्हाला कधी कधी एकदम बेसिक लेवलचे प्रश्न पण विचारतात. नाउन्स माहित आहेत ना तुम्हाला सगळ्यांना. नाउन्सचे प्रकार किती असतात. कॉमन नाउन, प्रॉपर नाउन. अच्छा ठीक आहे, लक्षात ठेवा. 5 प्रकार असतात. कधी कधी ना ते परीक्षेमध्ये अधोरेखित करतात शब्दांनी सांगतात याची जाती ओळखा, म्हणजे प्रॉपर आहे का कॉमन आहे. तर पुढच्या लेक्चरमध्ये ते नाउनच्या जातीचे बेसिक लेवलचे थोडे नियम आहेत ते मी शिकवेल. ठीक आहे. आजचे सगळे कॉन्सेप्ट क्लिअर आहेत. आणि उद्या तुम्ही याल ना, तेव्हा एक छोटंसं काम करा. मी काल सांगायला विसरलो, कारण काल शेवटी ते नेट डाऊन होतं ना. ते काल आपण टेबल केले होते, आठवतं ना. 10 से 12 प्रकारचे वाक्य केले होते, आठवतं. तसं तुम्ही कुठलेही 2 वाक्य घ्या आणि त्याचं टेबल कम्प्लीट करून आणायचं येताना उद्या. कुठलेही 2 वाक्य घ्या, जसं शी सिंग्स अ सॉन्ग, ही राईट्स अ बुक किंवा ही प्लेस क्रिकेट. कुठलंही वाक्य घ्या
आणि ते पूर्ण 12 टेन्समध्ये प्रयत्न करा. म्हणजे तुम्ही जे ते कराल ना घरी प्रॅक्टिस ते परफेक्ट होऊन जाईल ती टॉपिक. ठीक आहे? ओके. चला ठीक आहे. मग आता थांबूया इकडे. उद्या परत भेटूया होपफुली. ओके.